नमस्कार, नॉलेज ते ही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पीक विम्याच्या संदर्भात माहिती बघणार आहोत. आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांचे पीक विम्यासंदर्भात खूप सारे प्रश्न होते. त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला होता. तरीही शेतकऱ्यांनी खूप साऱ्या कमेंट करून आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरित झाला आहे, काही जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहे. तर आमच्या जिल्ह्यात पीक विमा वितरित झाला आहे का किंवा आमचा कधी होईल, अशा संदर्भातील खूप सारे प्रश्न विचारले होते. किंवा त्यांनी त्यांच्या पीक विम्याचे ऑनलाईन पद्धतीने स्टेटस बघितले असता त्यांना तिथे पीक विमा कॅल्क्युलेटेड दिसत आहे, त्याची अमाऊंट दिसत आहे, तरीही अद्याप त्यांच्या अकाउंटला अजूनही पैसे आलेले नाहीत. तर तो कधी मिळेल किंवा किती मिळेल या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. सुरुवातीला जी पीक विम्याची रक्कम मंजूर केली होती त्यामध्ये सतत वाढ होत आहे व ती रक्कम थोडी थोडी अशा पद्धतीने वाढत जात आहे. यामध्ये काही मंडळांचा यील्ड बेसिस म्हणजे उत्पन्नावर आधारित या पद्धतीने नुकसान झाल्यामुळे समावेश सतत वाढत जात आहे. आजपर्यंत म्हणजे 30 एप्रिल 2025 रोजी पर्यंत 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 3184 कोटी रुपये इतका पीक विमा मंजूर केला गेलेला आहे. त्यापैकी जवळपास 1950 कोटी रुपयांची रक्कम आजपर्यंत म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजीपर्यंत वितरित केली गेलेली आहे. जवळपास अजून 1234 कोटी रुपये पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना द्यायचे उरलेले आहे. अशा पद्धतीचं म्हणजेच 3184 कोटी रुपये मंजूर झाला आहे आजपर्यंत, 1950 कोटी रुपये वितरित झाले आहेत, 1234 कोटी रुपये वाटप बाकी आहे आणि हा पीक विम्याची रक्कम 3184च्या पुढे पण स्लोली जाऊ शकते, यात शक्यता आहे. आणि आपण आता या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी बघणार आहोत. आपण शेतकऱ्यांचे प्रश्न बघणार आहोत आणि अशा पद्धतीचे आपण प्रश्न घेतले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याच्या पीक विम्याचे स्टेटस काय आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची आणि सर्व शंकांची उत्तरे आपल्याला मिळतील. हा व्हिडिओ झाल्यानंतर आपण ऑनलाईन पद्धतीनं पीक विमा कसा चेक करायचा हाही व्हिडिओ आम्ही बनवला आहे. तो या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला या उजव्या बाजूला मिळेल. आपल्याला पीक विमा किती मिळेल हा आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्या व्हॉट्सअपवरून चेक करू शकता आणि आपला पीक विमा कोणत्या अकाउंटमध्ये येईल तोही आम्ही व्हिडिओ बनवला आहे. तर ते दोन व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. चला तर मग आजचे आपण प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, किरण गाडेकर विचारत आहेत, पाहणी करणारे विमा प्रतिनिधी 200 ते 500 रुपये घेऊन गेले 2 ते 3 वेळा आणि हे काय सांगत आहेत, क्लेम केले नाहीत. सर्वप्रथम आपण आलेल्या प्रतिनिधींना काहीही पैसे द्यायची गरज नाही. आणि ज्यावेळेस आपण क्लेम केलेला असतो, डॉकेट आयडी जनरेट झालेला असतो, तुम्ही त्या डॉकेट आयडी वरून आपले स्टेटस चेक करू शकता. त्याच्यानंतर श्रीनाथ मुंडे विचारत आहेत, परळी बीड माझे लोकलाइज्ड दाखवत आहे आणि अमाऊंट 69,000 एवढी आहे. त्याप्रमाणे मला हेक्टरी 48,000 येणार, पण बँकेत नाही आले, कधी येणार. आपला पीक विमा जो आहे त्याचं आपण व्हॉट्सअप चॅटबोट आहे PMFBYचं, किंवा त्यांच्या पोर्टलवर जाऊन चेक करू शकता. आपण जर लोकलाइज केलेला असेल आणि खरीच आपली अमाऊंट 69,000 दाखवत असेल तर तुम्हाला 69,000 एवढा पीक विमा मिळणार आहे. परंतु जर तुम्ही ही सम अश्युर्ड एवढी अमाऊंट सांगत असाल, म्हणजे त्या पीक विम्याची सम अश्युर्ड असते, जर 100% नुकसान झालं तर एवढी अमाऊंट, त्यापैकी 48,000 येणार असं म्हणत असाल तर त्यासाठी तुम्हाला त्या पोर्टलवरती जाऊन किंवा व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला चेक करता येऊ शकते. त्याच्यानंतर हे युजर ML काय तर म्हणतात, यील्ड बेस विमा सर्वांना मिळणार आहे, हे सर्वांना सांगा, धन्यवाद. दादा, आपण कृपया चुकीची माहिती देऊ नका. यील्ड बेस विमा हा सगळ्यांना मिळत नसतो. क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट होत असतात, पीक पाहणी अहवाल होत असतात, गावचे प्रशासकीय अधिकारी करत असतात. ते जर त्यामध्ये आपल्या येथील उत्पादन जर कमी झाले असेल तर यील्ड बेसिस मिळत असतो. तर आपलं यील्ड बेसिस सगळ्यांना मिळणार आहे का, त्याचं सरळ उत्तर आहे, यील्ड बेसिस विमा सगळ्यांना मिळणार नाही. ज्या मंडळांमध्ये काहीही उत्पन्नावरती परिणाम झालेला नाही असं सरकारी रिपोर्टमध्ये आलं आहे, तिथं यील्ड बेसिस विमा मिळणार नाही. त्यामुळे यील्ड बेसिस सर्वांना मिळणार नाही. पुढचा प्रश्न आहे, सर मी पीक उभे असताना एकदा तक्रार केली आणि पुन्हा 1 महिन्यानंतर काढणी पश्चात तक्रार केली आहे. ठीक आहे, यांनी एकदा सोयाबीन किंवा कुठलं पीक होतं ते त्यांच्या शेतामध्ये असताना एकदा तक्रार केली आणि त्यांच्या शेतातून जेव्हा त्यांनी काढलं त्यानंतर एकदा तक्रार केलेली आहे. क्लेम स्टेटस चेक केले असता यील्ड बेसिस 0 येत आहे व क्लेम कॅल्क्युलेटेड येत आहे. मला विमा मिळेल की नाही लोकलाइज व पोस्ट हार्वेस्ट मध्ये. दादा, आपण क्लेम स्टेटस चेक केला आहे, आपलं यील्ड बेसिस 0 येत आहे. ओके, उत्पन्नावर आधारित साठी आपलं पीक विमा 0 येत आहे, परंतु आपण तक्रार केलेली आहे, त्या तक्रारीचा म्हणजे आपला जर
लोकलाइज साठी असेल तर त्याचंही स्टेटस तुम्ही चेक करू शकता. आपण व्हॉट्सअप मधून कसं चेक करायचं याचा व्हिडिओ बनवलाय, तो व्हिडिओ बघा, तुम्हाला लक्षात येईल. तर त्याचा स्टेटस बघा. त्याचे जर कॅल्क्युलेशन अवेटेड असे दाखवत असेल तर वेट करा, थोडासा धीर धरा. आपले तिथं मंजूर झाल्यानंतर तिथे अमाऊंट किती आहे ती बघा, तुम्हाला तेवढे पैसे मिळतील. परंतु जर तो रिजेक्ट झाला तर आपल्याला विमा मिळणार नाही. मोस्टली विमा रिजेक्ट होत नसतो, मोस्टली तो मंजूर होत असतो. त्यामुळे ते अमाऊंट आल्यानंतर तुम्हाला ते पैसे तिथून मिळू शकतील. सर मी 72 आवर्सच्या आत मी कंप्लेंट केली नाही, मला माहीत नव्हते, पण आता पॉलिसी स्टेटस अप्रूव्ड आणि पेमेंट सक्सेसफुल दाखवत आहे. पण व्ह्यू केल्यानंतर क्लेम टाईप इल्ड बेस क्लेम अमाऊंट 0 तर क्लेम स्टेटस क्लेम कॅल्क्युलेटर दाखवत आहे, तर मला भेटेल का सर पैसे? पीक विमा मिळण्याचे 2 मार्ग असतात. एक तुमचा इल्ड बेसिस, दुसरा लोकलाइज्ड. तुम्ही आता लोकलाइज साठी जो असतो तो लोकलाइज साठी आपल्याला आपले नुकसान झाल्यापासून म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती, त्यानंतर आपल्या इथे काही जर झालेले असेल तर आपल्याला 72 तासांच्या आतमध्ये विमा कंपनीला कळवायला लागतं. परंतु तुमच्या केसमध्ये तुम्ही कळवलेले नाही, त्यामुळे तुम्हाला लोकलाइजचा विमा मिळणार नाही, हे 100% खात्री आहे. आता तुमच्या इथं काय दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता इल्ड बेसिसचं 0 दाखवत आहे, तर सध्या तरी तुम्हाला इल्ड बेसिसचा विमा मिळणार नाही, कारण ते 0 आहे. परंतु काही जिल्ह्यांमध्ये माननीय श्री जिल्हाधिकारी असतात, त्या जिल्ह्याचे त्यांनी अधिसूचना काढल्या होत्या आणि अग्रिमचं वाटप सांगितलं होतं, पण तरीही पीक विमा कंपनीनं केलेलं नाही. पण त्याच्यावरती जर राज्य सरकारनं किंवा काय ऍक्शन वगैरे घेतली तर कदाचित तो विमा मिळेल. पण सद्यस्थितीला तुम्हाला इल्डचा 0 आहे तर तोही विमा मिळणार नाही आणि आपला जो लोकलाइज म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आहे तोही मिळणार नाही. परंतु जर तुम्ही त्या जिल्ह्यांमध्ये असाल ज्या जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी अधिसूचना काढली असेल आणि त्याच्यावर जर पॉझिटिव्ह कोर्स ऑफ ऍक्शन काय झाला तर आपल्याला पीक विमा मिळेल, पण त्याची शक्यता फार कमी आहे घनश्यामजी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर क्लेम स्टेटस लोकलाइज्ड आहे, क्लेम अमाऊंट 22,300 दाखवत आहे आणि क्लेम स्टेटस क्लेम कॅल्क्युलेटेड दाखवत आहे, मिळणार का? हो, आपला विमा आपल्याला 100% मिळणार. आपला क्लेम स्टेटस क्लेम अमाऊंट 22,300 आहे. त्याच्या पुढे आपला UTR नंबर जनरेट झाला की ते पैसे तुमच्या अकाउंटला येतील. आपल्याला आपला पीक विमा 100% मिळणार. वैभवजी. राहुल काहिले विचारत आहेत, सर माझा 2 वेळा सर्वे झाला आहे, डॉकेट ID 2 आहे, लोकलाइज्ड 1.75 हेक्टर ला 3,200 मिळाले आहे, खूपच कमी आहे, तर मला दुसऱ्या पंचनामानुसार विमा मिळू शकेल का? वर मार्गदर्शन करावे. ठीक आहे, आपण 2दा केलं होतं, ठीक आहे, 2 डॉकेट ID आहेत, तर आपला 3200 रुपये कशाचा आहे ते एकदा चेक करा का त्या दोन्हीचा मिळून 3200 मिळाला आहे, हे पण तुम्हाला कन्फर्म करता येईल. तुम्ही तो व्हॉट्सअपचा व्हिडिओ बघा कसं व्हॉट्सअपमधून कसं करायचं ते, किंवा PMFBYच्या वेबसाईटवर जाऊन चेक करा. आपला हा 3200 रुपये पहिल्या ह्याचा होता, पहिल्या क्लेमचा, दुसऱ्या क्लेमचा होता का इल्ड बेसिसचा होता, हे आपल्याला कन्फर्म करता येईल. जर इल्ड बेसिसचा असेल तर तुमचे 2 स्टेटस अजून 2 तुम्ही जे हे केले होते क्लेम ते पेंडिंग आहेत, कदाचित त्याच्यातून अजून तुम्हाला मिळू शकेल. त्यामुळे ते दोन्हीचं स्टेटस चेक करा. जर समजा इल्ड बेसिसचा नसेल, पहिल्या क्लेमचा मिळाला असेल, दुसऱ्याचा स्टेटस चेक करा, तो मिळू शकेल. दुसऱ्याचा मिळाला असेल तर पहिल्याचा मिळू शकेल, त्यामुळे ते स्टेटस चेक करा. अशा पद्धतीने आपल्या केसमध्ये घडू शकते. छत्रपती शासन M2 हे विचारतात, सर 4 एकर सोयाबीनला लोकलाइजला फक्त 1230 रुपये मिळाला आहे, हे कशावरून? हो, प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण आपल्या इथं स्थानिक नैसर्गिक आपत्ती येत असते त्यावेळेस आपण क्लेम करत असतो आणि त्यावेळेस त्या पद्धतीने तिथे विमा प्रतिनिधी येत असतात आणि आपण क्लेम करत असताना आपले किती टक्के नुकसान झाले हे दाखवत असतो आणि तेच विमा प्रतिनिधी ते व्हेरीफाय करत असतात. आपले नुकसान किती झाले आहे यावरून आपल्याला पीक विमा मिळत असतो. जर कुणाचा पीक विमा 1000 रुपयांपेक्षा कमी असेल तर राज्य सरकार शेतकऱ्यांना 1000 रुपयापर्यंत पीक विमा देणार. ही फार तुटकीशी मदत आहे, परंतु तो सरकारी नियम आहे आणि पीक विमा शेतकऱ्यांना फार कमी प्रमाणात मिळत आहे. सर्व शेतकऱ्यांनी मिळून आवाज नक्कीच उठविला पाहिजे. आता माऊली पौळ विचारतात, 25% मिळाला पण सोयाबीन कटिंग आणि मळणी या ट्रिगर अंतर तक्रार केली होती, मिळेल का? 25% मिळाला आहे. आपण सोयाबीन कटिंग आणि मळणीच्या ट्रिगर अंतर्गत जे केलं होतं त्याचं स्टेटस चेक करा. तो जर अप्रूव्ड असेल तर आपल्याला मिळेल, रिजेक्टेड असेल तर मिळणार नाही. अरविंद भगत विचारतात, 72 तासाच्या आत कंपनीकडे तक्रार केली होती आणि पाहणी सुद्धा झालेली आहे, तरी अजून सुद्धा विमा मिळाला नाही. माझा जिल्हा वाशिम आहे, तालुका मंगरुळपीर, महसूल मंडळ पाडी ताड आहे, लवकर मिळाला पाहिजे. हो, शेतकऱ्यांना विमा हा लवकर मिळाला पाहिजे. ऍक्च्युली शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा विमा हा त्या खरीपाच्या सीझन मध्येच मिळायला पाहिजे होता. काही जिल्ह्यांमध्ये अधिसूचना काढल्या होत्या परंतु तरीही मिळालेला नाही, तरी शेतकऱ्यांना तो मिळालेला आहे. पण आपण अरविंदजी आपल्या पीक विम्याचे स्टेटस चेक करू शकता.
आणि आपण बघू शकता. आपण पुढच्या स्लाइडमध्ये किंवा पुढच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला पीक विम्याचं स्टेटस काय आहे ते बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मिळून जाईल. सर पीक विमा अप्रूव्ड क्लेमला तर मला प्राप्त होईल का? हो, अप्रूव्ड असेल तर आपल्याला 100% मिळेल. उमेश देशमुख म्हणतात यील्ड बेसिस 0 दाखवत आहे, क्लेम कॅल्क्युलेट दाखवत आहे, मिळेल का? बीड जिल्हा. यील्ड बेसिस 0 दाखवत आहे, आता आपल्याला मिळणार नाही सध्या तरी. जर काय ऍक्शन झाली तर परत मिळू शकेल, पण त्याची शक्यता फार कमी असते. स्टेटस अवेटेड दाखवत आहे, काय समजायचे? आपण जो क्लेम केला होता तो अजून क्लेम मंजूर पण केला नाही, रिजेक्ट पण केला नाही, त्यामुळे ते स्टेटस अवेटेड आहे. तर स्टेटस अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला पीक विमा मिळू शकेल. शिवाजीची राजेंद्र पाटील विचारत आहेत, मला 25% अग्रिम स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून विमा मिळाला आहे, तर मला काढणी पश्चात आधारित विमा मिळेल का? 25% अग्रिम व स्थानिक मधून मिळाला आहे, यस. तर आपण काढणी पश्चात नंतर जर केला असेल तर आपल्याला तो मिळू शकेल, त्यात काय अडचण नाही. आता पुढचं बघणार आहोत आपण प्रत्येक